तुम्हाला माहिती आहे का, फ्लॉवरची जर एक वेळेस तुम्ही अशी रस्साभाजी खाल्ली, की घरचे तुमचं अगदी कौतुकच करतील. इतकी चविष्ट बनवून तयार होते. ज्यांना आवडत नाही तेही अगदी मागून-मागून खातील. इतकी टेस्टी बनते. काय करायचं आहे, फ्लॉवरचे असे तुरे काढायचे, स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकून शिजायला ठेवायचं आहे. फ्लॉवर छान शिजला की साईडला काढून आता एक मसाला बनवून घेऊया. मसाल्यासाठी तव्यामध्ये 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये 2 कांदे उभे कापून टाकायचे आहेत. कांदा परतला की त्यामध्ये धने, जिरे, अद्रक, लसूण आणि सुकं खोबरं टाकायचं, कोथिंबीर टाकायची, मस्त परतून घ्यायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं, थोडंसं पाणी टाकून छान असं वाटण बनवून घ्यायचं. आता एका कढईमध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, वाटलेलं वाटण टाकायचं, कढीपत्ता टाकायचा, मस्त तेल सुटेपर्यंत परतायचं. परतणं झालं की सुके मसाले टाकायचे, त्यामध्ये लाल तिखट, हळद, काळा मसाला, गरम मसाला आणि मीठ टाकायचं चवीपुरतं. परतून घ्यायचं, थोडंसं गरम पाणी टाकायचं, 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकायचं. छान असं तेल सुटू द्यायचं. नंतर आपली शिजवलेली फ्लॉवर टाकायची, गरम पाणी टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची. छान असं उकळून घ्यायचं. फ्लॉवर ऑलरेडी शिजलेलं आहे त्यामुळे 2 मिनिटामध्ये भाजी बनवून तयार होते. नक्कीच ट्राय करू.